नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पोलीस भरती जी के या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे मुंबई जिल्हा पोलीसचे मागील प्रश्नपत्रिकेमधील जी केचे सर्व प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. चला तर वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपला प्रश्न पहिला आहे, खालीलपैकी जिल्हा व लेणी यांच्या अचूक जोड्या ओळखा. तर दिलेला आहे मुंबई उपनगर कानेरी लेणी, मुंबई शहर पांडव लेणी, औरंगाबाद अजिंठा लेणी, रत्नागिरी भाजे लेणी, पुणे पातळेश्वर लेणी. तर आपलं योग्य उत्तर राहील ऑप्शन 2, 1, 3 व 5. मुंबई उपनगरमध्ये कानेरी लेणी आहे, औरंगाबादमध्ये अजिंठा लेणी आहे आणि पुणेमध्ये पातळेश्वर लेणी आहे. बघूया मित्रांनो आपण काही महत्त्वपूर्ण लेणी व गुफामंदिरे कोठे आहे ते. तर बघा, वेरूळ पितळखोर व अजिंठा लेणी आहे औरंगाबादमध्ये आहे. घारापुरी त्याला एलिफंटा लेणी म्हणतात. गोमशी या लेणी आहेत रायगड जिल्ह्यात. बेडसा म्हणजेच पामशेत आणि भाजी लेणी आहे पुणे जिल्ह्यात. खरोसाज लेणी आहे लातूर जिल्ह्यात. पांडव लेणी आहे नाशिक जिल्ह्यात आणि आगाशिव लेणी आहे सातारा जिल्ह्यात. बघूया पुढचा प्रश्न मित्रांनो, ताऱ्याच्या लुकलुकण्याचे कारण कोणते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन 4, वायुमंडळातील वायूचा बदलता अपवर्तन यामुळे आपल्याला तारे लुकलुकताना दिसतात. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या जोड्या मार्च 2024 नुसार बरोबर आहेत? तर दिलेले पर्याय आहेत, भारताचे लष्कर प्रमुख आहेत जनरल उपेंद्र द्विवेदी, भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत राजीव कुमार, राज्यसभेचे सभापती आहेत जगदीप धनखड, लोकसभा अध्यक्ष आहे ओम बिर्ला, भारताचे हवाई दल प्रमुख आहे PR चौधरी. तर मित्रांनो हे सर्वच पर्याय बरोबर आहेत. ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. बघूया आपण काही प्रमुख जे नियुक्ती वगैरे असतात ते बघून घेऊया. तर बघा, लोकसभेचे अध्यक्ष आहेत ओम बिर्ला, राज्यसभेचे उपसभापती आहेत हरिवंश नारायण सिंग, नियंत्रक आणि महालेखा परीक्षक आहेत गिरीशचंद्र मुर्मू, लेखानियंत्रक आहेत भारती दास, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आहेत CDS आहेत अनिल चव्हाण, लष्कर प्रमुख आहेत सदैव चीफ मार्शल विवेकराम चौधरी, नौदलाचे अध्यक्ष आहेत ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी, लष्कर प्रमुख आहेत जनरल उपेंद्र द्विवेदी, गृह सचिव आहेत गोविंद मोहन, यांची नियुक्ती झाली आहे 23 ऑगस्ट 2024ला. वित्त सचिव आहेत तुहिन कांत पांडे, यांची नेमकाच सप्टेंबर 2024मध्ये नियुक्ती झाली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत अजित डोवाल, मुख्य वैज्ञानिक सल्लागार आहेत अजय कुमार सूद, एप्रिल 2022मध्ये यांनी पदभार स्वीकारला. पुढे आहे मुख्य आर्थिक सल्लागार आहेत B अनंत नागेश्वरन, जानेवारी 2022मध्ये नियुक्ती झाली. मुख्य निवडणूक आयुक्त आहेत राजीव कुमार, मुख्य माहिती आयुक्त आहेत हरिलाल समरिया, 2023 नोव्हेंबरमध्ये यांची नियुक्ती झाली होती. मुख्य दक्षता आयुक्त आहेत प्रवीण कुमार श्रीवास्तव, हे सध्या पण कार्यरत आहेत. संचालक केंद्रीय अन्वेषण ब्युरो म्हणजेच CBIचे संचालक आहेत प्रवीण सूद. कॅबिनेट सचिव सुनील कुमार गिल, 30 ऑगस्टला 2024मध्ये यांनी कार्यभार स्वीकारला. बघूया पुढचा प्रश्न, भारतातील दृश्य प्रकाराची सर्वात मोठी दुर्बीण कोणत्या ठिकाणी आहे? तर आपलं उत्तर आहे ऑप्शन 2, नैनिताल या ठिकाणी हे दृश्य प्रकार सर्वात मोठी दुर्बीण आहे. बघून घ्या भारतातील सर्वात मोठी वास्तू. तर बघा, भारतातील सर्वात मोठी फिरती दुर्बीण आहे कावलूर वेधशाळा तामिळनाडू येथे आहे. दुसरं आहे भारतातील सर्वात मोठा गुरुद्वारा मित्रांनो सुवर्ण मंदिर आहे, जो अमृतसर पंजाब येथे येतो. भारतातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा आहे कच्छ, गुजरात राज्यात. लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य आहे उत्तर प्रदेश. भारतातील सर्वात मोठे वाळवंट आहे थरचे वाळवंट. भारतातील सर्वात मोठी मस्जिद आहे जामा मस्जिद दिल्लीमध्ये. भारतातील सर्वात मोठा कालवा आहे इंदिरा गांधी कालवा राजस्थान राज्यात. पुढे आहे बघा, भारतातील सर्वात मोठी नदी पात्राने ब्रह्मपुत्रा नदी आहे. सर्वात मोठे वास्तू संग्रहालय आहे इंडियन म्युझियम कोलकाता येथे. पुढचं आहे बघा, भारतातील सर्वात उष्ण ठिकाण आहे गंगानगर राजस्थान राज्यात. भारतातील सर्वात उंच धरण आहे टिहरी भगीरथ नदीवर आहे उत्तराखंड राज्यात. भारतातील सर्वात उंच धबधबा आहे पुंचिगल धबधबा वराही नदीवर. भारतातील सर्वाधिक आरक्षण असलेले राज्य आहे तामिळनाडू, 69% आरक्षण आहे. पुढचं आहे बघा, भारतातील सर्वात मोठा तरंगता पूल आहे हावडा ब्रिज हुगळी नदीवर. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराजांनी कोणता संस्कृत ग्रंथ लिहिला?
तर आपलं उत्तर आहे ऑप्शन 1, बुद्धभूषण हा ग्रंथ छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिला होता. तर बघून घेऊया आपण काही पुस्तके, कादंबऱ्या व त्यांचे लेखक आहे. तर बघा, शिवाजी कोण होता या पुस्तकाचे लेखक आहे डॉक्टर गोविंद पानसरे. पाचोळा रा. बोराडे, झुळूक मंगळा गोडबोडे, अद्वितीय संभाजी हे पुस्तक लिहिले अनंत दारवटकर यांनी. उपरा ही कादंबरी आहे लक्ष्मण माने यांची. वनवास प्रकाश नारायण संत. खळाळ आनंद यादव. विधवा विवाह ईश्वरचंद्र विद्यासागर. द व्हील ऑफ हिस्ट्री राम मनोहर लोहिया. पानिपत विश्वास पाटील. स्वामी रणजित देसाई. बंदी जीवन सचिंद्रनाथ सन्याल. झाडाझडती विश्वास पाटील. अमृतवेल वि स खांडेकर. क्रोंचवद वि स खांडेकर. झोंबी आनंद यादव. उचल्या लक्ष्मण गायकवाड. हिरवा चापा वि स खांडेकर. रणांगण विश्राम बेडेकर. पुढचा प्रश्न बघूया. वंश ओळखण्यासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग होतो? तर आपलं उत्तर राहील ऑप्शन 3, DNA उपयोग होतो वंश ओळखण्यासाठी. पुढचा प्रश्न बघूया. मुंबईतील सर्वात जुने वाचनालय खालीलपैकी कोणते आहे? तर आपलं उत्तर आहे ऑप्शन 1, एशियाटिक सोसायटी हे सर्वात जुने वाचनालय आहे. इथं आपण बघून घेऊया मुंबईतील काय महत्त्वाची ठिकाणे. तर बघा, गेटवे ऑफ इंडिया आहे मुंबईमध्ये. पुढचं आहे जुहू बीच. पुढचं बघा एलिफंट केव्ज. पुढे आहे मरीन ड्राईव्ह. पुढे बघा हाजी अली दर्गा. पुढे आहे छत्रपती शिवाजी महाराज वास्तू म्युझियम. पुढे आहे नॅशनल गॅलरी ऑफ आर्ट मॉडर्न आर्ट. पुढचं आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. पुढचं आहे वांद्रा वर्ली सीलिंग. पुढचं आहे जहांगीर आर्ट गॅलरी. आणि शेवटचं आहे माउंट मेरी चर्च. इत्यादी महत्त्वाची ठिकाणे आहेत मुंबई शहरात. पुढचा प्रश्न बघूया. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर दिलेले ऑप्शन आहेत कावशी दावर पोलादचा कारखाना. डॉक्टर दत्ता सामंत गिरणी कामगारांचे नेतृत्व. नामे लोखंडे यांनी गिरणी कामगारांना सुट्टी. नारायण सुर्वे कवितांद्वारे श्रमिकांच्या जीवनाचे वर्णन. तर चुकीचा पर्याय राहील मित्रांनो आपला ऑप्शन 1, कावशी दावर पोलादचा कारखाना. कारण आपल्याला माहीत आहे की कावशी दावर हे भारतातील पहिले कापड गिरणी उभारणारे उद्योजक होते, ज्यांनी 1854 मुंबईत पहिली कापड गिरणी उभारली होती. तर आपलं योग्य उत्तर राहील ऑप्शन क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा. दिल्ली, मथुरा, आग्रा ही शहरे डॅश डॅश डॅश. तर मित्रांनो ऑप्शन 3, यमुना नदीच्या किनारी वसलेली ही शहरे आहेत. पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त झाला नाही? तर आपलं उत्तर आहे ऑप्शन 3, प्रख्यात्रे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला नाही. बघून घेऊया आपण महाराष्ट्र पुरस्कार ज्यांना मिळाला त्यांची लिस्ट बघून घेऊया. तर 1996ला सर्वप्रथम हा पुरस्कार मिळाला होता पु ल देशपांडे यांना. नंतर 1997मध्ये लता मंगेशकर. 1999मध्ये विजय भटकर. 2000मध्ये सुनील गावस्कर. 2001मध्ये सचिन तेंडुलकर. 2002 भीमसेन जोशी. 2003 अजय बंग आणि राणी बंग. 2004मध्ये बाबा आमटे यांना. 2005मध्ये रघुनाथ माशेलकर. 2006मध्ये रतन टाटा. 2007 रा. पाटील. 2008मध्ये नानासाहेब धर्माधिकारी. आणि 2008मध्ये मंगेश पाडगावकर. 2009मध्ये सुलोचना लाटकर. 2010मध्ये मिळाला होता जयंत नारळीकर यांना. 2011मध्ये अनिल काकोडकर. 2015मध्ये मिळाला होता बाबासाहेब पुरंदरे यांना. आणि नंतर 2021 आशा भोसले यांना. 2022चा मिळाला होता आप्पासाहेब धर्माधिकारी. 2023चा मिळाला आहे अशोक सराफ यांना. आणि 2023 लेटेस्टचा मिळाला आहे डॉक्टर प्रमोद महाजन यांना. बघूया पुढचा प्रश्न. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर मित्रांनो आपलं उत्तर राहील ऑप्शन 1, प्रभाकर आचार्य प्रख्यात्रे. कारण प्रभाकर हे भाऊ महाजन यांनी चालवलेले वृत्तपत्र आहे. योग्य उत्तर राहील आपलं ऑप्शन 1. पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणत्या जोड्या चुकीच्या आहेत? तर दिलेलं आहे महाराष्ट्रातील संस्था व त्यांचे मुख्यालय. तर दिलेलं आहे गुन्हे अन्वेषण विभाग, याचे मुख्यालय आहे पुणे. महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी पुणे. महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे. दहशतवाद विरोधी पथक नागपूर. तर आपलं उत्तर आहे ऑप्शन 3, 4 व 5. मित्रांनो लाचलुचपत प्रतिबंधक विभाग हे पुणेला नसून मुंबईला आहे.
आणि दहशतवाद विरोधी पथक हे पण नागपूरला नसून मुंबई शहरात आहे. पुढचा प्रश्न बघा, ब्रॉन्झच्या संमिश्रामध्ये धातूंचे प्रमाण किती असते? तर आपले योग्य उत्तर आहे ऑप्शन 1, 90% तांबे असते आणि 10% कथील असते ब्रॉन्झच्या धातूमध्ये. पुढचा प्रश्न बघूया, लवलीना बोगहीन यांच्याबद्दल पुढीलपैकी अचूक पर्याय निवडा. तर बघा दिलेलं आहे, त्या एक भारतीय महिला बॉक्सर आहेत. दुसरा आहे 60 किलो वजन गट आहे. तिसरं त्या आसामच्या रहिवासी आहेत. चौथा आहे अर्जुन पुरस्कार विजेते आहेत. तर आपलं उत्तर आहे ऑप्शन 4. हे चारही पर्याय बरोबर आहेत मित्रांनो, लवलीना बोगहीन यांच्याविषयीचे. पुढचा प्रश्न बघूया, सर्व सेंद्रिय पदार्थांमध्ये अत्यावश्यक असलेले मूलद्रव्य कोणते? तर उत्तर आहे ऑप्शन 2, कार्बन हे अत्यंत आवश्यक मूलद्रव्य आहे, जे सर्व सेंद्रिय पदार्थांमध्ये असणे गरजेचे असते. पुढचा प्रश्न बघा, संगणक विश्वात डोमेन नेम सिस्टीम संदर्भात खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर चुकीची जोडी आहे ऑप्शन 3, सरकारी संघटना. तर BIZ दिलेलं आहे, कारण BIZ हे सामान्यतः मित्रांनो व्यावसायिक किंवा त्या संबंधी वेबसाईटसाठी वापरले जातं आणि गव्हर्नमेंटसाठी वापरला जातो GOV असा डोमेन नेम गव्हर्नमेंट किंवा सरकारी संघटनेसाठी वापरला जातो. पुढचा प्रश्न बघूया, इसवी सन 1974 साली भारताने कोणत्या ठिकाणी अणुचाचणी केली? तर आपलं उत्तर आहे ऑप्शन 3, पोखरण या ठिकाणी भारताने 1974 साली अणुचाचणी केली होती. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या जोड्या चुकीच्या आहेत? तर मित्रांनो दिलेलं आहे सुचेता कृपलानी, त्या बनलेल्या महिला मुख्यमंत्री आहेत. कोणतं राज्य दिलेलं आहे? तर उत्तर प्रदेश. सुचेता कृपलानीसाठी उत्तर प्रदेश, नंदिनी सतपथी आंध्र प्रदेश, ममता बॅनर्जी पश्चिम बंगाल, उमा भारती छत्तीसगड, राबडी देवी बिहार. तर आपलं योग्य उत्तर राहील ऑप्शन 4, 2 व 4. कारण मित्रांनो बघितलं तर नंदिनी सतपथी या आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री नव्हत्या, तर त्या ओडिसा राज्याच्या महिला मुख्यमंत्री होत्या. पुढचा पर्याय 4, उमा भारती या छत्तीसगडच्या मुख्यमंत्री नव्हत्या, तर त्या मध्य प्रदेश या राज्याच्या मुख्यमंत्री झाल्या होत्या. पुढचा प्रश्न बघा, पुढीलपैकी कोणत्या हक्काचा समावेश मानवी हक्कांमध्ये होत नाही? तर आपलं उत्तर आहे ऑप्शन 3, माहितीचा अधिकार याचा समावेश मानवी हक्कांमध्ये होत नाही. बघून घेऊया काही मानवी हक्कांमध्ये समावेश होत असलेल्या काही महत्त्वपूर्ण बाबी. तर बघा, जीवनाचा हक्क याचा समावेश मानवी हक्कामध्ये होतो. दुसरा आहे स्वातंत्र्याचा हक्क, तिसरा आहे समानतेचा हक्क, चौथा आहे संबंधित अधिकार, पाचवा आहे शिक्षणाचा हक्क, सहावा आहे स्वास्थ्याचा हक्क, सातवा आहे न्यायाचा हक्क. या काही महत्त्वपूर्ण बाबी आहेत ज्यांचा समावेश मानवी हक्कामध्ये होतो. पुढचा प्रश्न बघूया, भारताने डॅशच्या नेतृत्वाखाली विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकली होती? तर आपलं उत्तर आहे ऑप्शन 2, कपिल देव याच्या नेतृत्वाखाली भारताने विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकली होती. पुढचा प्रश्न बघूया, पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर दिलेलं आहे माथेरान थंड हवेचे ठिकाण, ताडोबा लेणी, कोल्हापूर देवस्थान, अजिंठा जागतिक वारसास्थळ. तर चुकीचं उदाहरण आहे ऑप्शन 2, ताडोबा लेणी इथे दिलेलं आहे. तर ताडोबा हे लेणी नसून मित्रांनो आपल्याला माहीत आहे व्याघ्र प्रकल्प आहे, जो चंद्रपूर या जिल्ह्यात आहे. पुढचा प्रश्न बघूया, हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद डॅश यांनी केला? तर उत्तर आहे ऑप्शन 2, फ्रेडरिक मॅक्समुलर यांनी हा अनुवाद केला होता. पुढचा प्रश्न आहे, इसवी सन 1974 साली भारताने डॅश या ठिकाणी अणुचाचणी केली? तर उत्तर आहे ऑप्शन 3, पोखरण या ठिकाणी. तर बघा मित्रांनो, हा रिपीटेड प्रश्न आहे. हा 2019 साली पण विचारला होता आणि 2023 पण हा प्रश्न रिपीट झाला. म्हणून मागच्या प्रश्नपत्रिकांच्या प्रश्नांचा आढावा घेणे गरजेचं आहे. काय सांगता येत नाही मित्रांनो, कारण 1 ते 2 प्रश्न नेहमी रिपीट होतच असतात. पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला काय म्हणतात? तर मित्रांनो ऑप्शन 1, ठाकी असे म्हणतात. पुढचा प्रश्न बघूया, भारतातील पहिला वेस्ट टू हायड्रोजन प्रकल्प खालीलपैकी कोणत्या शहरात उभारला जाणार आहे? तर तो उभारला गेला आहे पुणे या जिल्ह्यात. पुढचा प्रश्न बघूया, महाराष्ट्र स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी डॅश जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत? तर मित्रांनो ऑप्शन 4, 50% जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. पुढचा प्रश्न बघा, संयुक्त राष्ट्र संघाद्वारे 24 हे वर्ष कोणते वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे? तर उत्तर आहे ऑप्शन 4, आंतरराष्ट्रीय उंटवर्गीय प्राणी वर्ष म्हणून 2024 हे वर्ष साजरे करण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न आहे,
खालीलपैकी मार्च 2023मध्ये भारतीय रेल्वेच्या कोणत्या रेल्वे विभागाने त्यांच्या अंतर्गत असणाऱ्या 100% ब्रॉडगेज मार्गाचे विद्युतीकरण साध्य केले? तर उत्तर आहे ऑप्शन 1 मध्य रेल्वे. या रेल्वे विभागाने 100% ब्रॉडगेज विद्युतीकरण साध्य केले आहे. पुढचा प्रश्न आहे 2023च्या जागतिक सुरक्षा परिषदेचे आयोजन कुठे करण्यात आले होते? तर याचे उत्तर आहे ऑप्शन 4 जयपूर या ठिकाणी या परिषदेचे आयोजन केले होते. पुढचा प्रश्न आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे नुकतेच कोणत्या देशामध्ये अनावरण करण्यात आले? तर उत्तर आहे ऑप्शन 1 रशिया या देशात. मित्रांनो, हा 2023चा विचारलेला प्रश्न आहे आणि इथे नुकतेच शब्द 2023च्या वर्षासाठी वापरला आहे, याची नोंद घ्या. पुढचा प्रश्न बघूया. 2022 या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये भारतासाठी पहिले सुवर्णपदक खालीलपैकी कोणी जिंकले? तर बघा मित्रांनो, हे पहिले सुवर्णपदक जिंकले होते मीराबाई चानू यांनी 2022च्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये. तर बघा 2024मध्ये राष्ट्रकुल स्पर्धा आयोजित केलेली नाही. जे 2022च्या या स्पर्धा झाल्या होत्या त्या बर्मिंगहॅम इंग्लंडमध्ये झाल्या होत्या आणि पुढे मित्रांनो 2026मध्ये या स्पर्धा होणार आहेत आणि त्या होणार आहेत व्हिक्टोरिया ऑस्ट्रेलिया देशात. पुढचा प्रश्न बघूया. शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी डॅश करण्यात आली? तर आपल्याला माहीत आहे हरित क्रांती करण्यात आली होती. पुढचा प्रश्न बघा. एकाच राज्यातील व्यापारात केंद्र शासनाकडून डॅश हा कर आकारला जातो? तर तो मित्रांनो ऑप्शन 2 CGST हा कर आकारला जातो. हा कर केंद्र शासनाकडून आकारला जातो. पुढचा प्रश्न बघूया. शेतकऱ्यांनी डॅश जिल्ह्यात साराबंदीची चळवळ सुरू केली? तर आपलं उत्तर आहे ऑप्शन 2 खेडा या जिल्ह्यात साराबंदीची चळवळ सुरू झाली होती. पुढचा प्रश्न बघा. महाबळेश्वर जवळील भिलार हे गाव डॅश गाव म्हणून प्रसिद्ध आहे? तर आपलं उत्तर आहे ऑप्शन 1 पुस्तकाचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न बघा. वरुण हा द्विवार्षिक नौदल सराव भारतीय नौदल आणि इतर कोणत्या नौदलादरम्यान आयोजित करण्यात आला? तर उत्तर आहे ऑप्शन 1 फ्रान्स नौदल. भारत आणि फ्रान्स या दोन नौदलामध्ये वरुण नावाचा द्विवार्षिक नौदल सराव झाला होता. पुढचा प्रश्न बघा. जानेवारी 2023मध्ये विरासत साडी महोत्सव कुठे पार पडला? तर तो महोत्सव पार पडला होता नवी दिल्ली या ठिकाणी. मित्रांनो, खूप सारे करंट अफेअरवर आधारित प्रश्न विचारले होते 2023 साली जे पेपर झाले होते त्याच्यात. इथे मी हे सर्व प्रश्न घेण्याचे एकच कारण आहे की तुम्हाला प्रश्नांचा अंदाज बसेल की नेमकं कशा प्रकारे प्रश्न विचारलेले आहेत, त्यानुसार मित्रांनो अभ्यास करता येईल. पुढचा प्रश्न बघूया. डॉक्टर एन गोपीनाथ यांच्या नेतृत्वाखाली भारतात डॅश शहरात ओपन हार्ट शस्त्रक्रिया यशस्वी झाली? तर आपलं उत्तर आहे ऑप्शन 3 वेल्लूर या शहरात पहिली ओपन हार्ट शस्त्रक्रिया यशस्वी झाली होती. पुढचा प्रश्न बघूया. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा? तर दिलेलं आहे कुतुब मिनार मेहरौली, गोल घुमट विजापूर, छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस आहे दिल्ली, ताजमहल आग्रा. तर चुकीची जोड राहील ऑप्शन 3 छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनल. दिल्लीला नसून मुंबईला आहे. पण बघून घेऊया काही महत्त्वपूर्ण ठिकाणी, भारतातील काही महत्त्वपूर्ण ठिकाणांची लिस्ट बघून घेऊया. तर बघा, खजुराहो मंदिर आहे मध्य प्रदेश राज्यात, त्याला जागतिक वारसा स्थळात याचे नाव आहे. ताजमहल आहे आग्रा उत्तर प्रदेशमध्ये. हम्पी आहे कर्नाटक राज्यात. कोणार्क सूर्यमंदिर आहे ओडिशा राज्यात. गोलकोंडा किल्ला आहे हैदराबाद तेलंगणा राज्यात. कुतुब मिनार याची उंची आहे 73 मीटर, तो आहे दिल्लीमध्ये. आमेर किल्ला आहे जयपूर राजस्थानमध्ये. सेंट कॅथेड्रल जी चर्च आहे ती आहे चेन्नई तामिळनाडूमध्ये. अजिंठा आणि एलोरा लेणी आहे औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये. मैसूर पॅलेस मैसूर कर्नाटकमध्ये. फतेपूर सिक्री आग्रा. व्हिक्टोरिया मेमोरियल आहे कोलकाता पश्चिम बंगाल राज्यात. गेटवे ऑफ इंडिया आहे मुंबई. लाल किल्ला दिल्लीमध्ये आहे. चारमिनार आहे हैदराबाद तेलंगणामध्ये. बघूया पुढचा प्रश्न. इसवी सन 1992मध्ये डॅश या राज्यात मद्यपानाविरोधी चळवळ सुरू करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन 2 गुजरात या राज्यात ही चळवळ सुरू करण्यात आली होती. पुढचा प्रश्न बघा. भारत सेवक समाजाची स्थापना डॅश यांनी केली? तर उत्तर आहे ऑप्शन 4 गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली होती. पण बघून घेऊया मित्रांनो महत्त्वपूर्ण संस्था व त्यांचे संस्थापक. अंकाशा घटकावर 1 न 2 प्रश्न विचारले जातात.
तर बघा मित्रांनो, विधवा विवाहोत्तेजक मंडळ जी स्थापना केली होती न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी. भारतीय ब्राह्मण समाज याची स्थापना केली होती केशवचंद्र सेन यांनी 1866 मोहम्मडन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना सय्यद अहमद खान यांनी केली होती 1775 मद्रास महाजन सभा याची स्थापना केली होती सुब्रमण्यम अय्यर, आनंदा चारतू आणि एम वीर राघवाचार्य यांनी 1884 या सभेची स्थापना केली होती. मित्रमेळ आणि अभिनव भारत याची स्थापना केली होती विनायक दामोदर सावरकर यांनी 1 जानेवारी 1900 तर भारत सेवक समाज याची स्थापना केली होती 1905 गोपाळकृष्ण गोखले यांनी. हिंदू महासभा याची स्थापना केली होती पंडित मदन मोहन मालवीय यांनी 1915 काँग्रेस डेमोक्रेटिक पार्टी याची स्थापना केली होती लोकमान्य टिळक यांनी 1920 या साली. बहिष्कृत हितकर्णी सभा याची स्थापना केली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 जुलै 1924 रोजी. हरिजन सेवक संघ याची स्थापना केली होती महात्मा गांधी यांनी 1932 साली. फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली होती सुभाषचंद्र बोस यांनी 1939 साली. तर आझाद हिंद सेना याची स्थापना केली होती रासबिहारी बोस यांनी 1942 साली. पुढचा प्रश्न बघा, संसदीय शासन पद्धती डॅश येथे विकसित झाली. तर आपलं उत्तर आहे ऑप्शन 1 इंग्लंड येथे संसदीय शासन पद्धती विकासाला आली. तर बघा मित्रांनो, भारतात जे संविधानात काही देशाकडून महत्त्वाचे तत्त्वे स्वीकारण्यात आलेले आहेत ते आपण बघून घेऊया. तर बघा, ब्रिटनच्या संविधानातून संसदीय शासन प्रणाली, कायद्याचे राज्य, कायदे निर्मिती, एकेरी नागरिकत्व, कॅबिनेट पद्धती, द्विगृही कायदेमंडळ. तर अमेरिकेच्या संविधानातून सरनामा, मूलभूत हक्क, न्यायिक पुनर्विलोकन, न्यायमंडळाचे स्वातंत्र्य, महाभियोग, सर्वोच्च व उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांची पदच्युती आणि उपराष्ट्रपती इत्यादी बाबी अमेरिकेच्या संविधानातून आपल्या संविधानात घेण्यात आल्या आहे. पुढचं आहे बघा, फ्रान्सचे संविधानातून सरनाम्यातील गणराज्य, स्वातंत्र्य, समता, बंधुता हे शब्द. पुढचं बघा, कॅनडाच्या संविधानातून प्रबळ केंद्रशासन असलेले संघराज्य, शेषाधिकार संसदेकडे, राज्यपालांची निवड राष्ट्रपती करतात, सर्वोच्च न्यायालयाचे सल्लादायी अधिकार क्षेत्र. हे घटक आपण कॅनडाच्या संविधानातून घेतले. पुढचं आहे बघा, आयर्लंडचे संविधान राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे, राष्ट्रपतींची निवडणूक, राज्यसभेवर सदस्यांचे नामनिर्देशन. हे घटक घेतले आपण आयर्लंडच्या संविधानातून. पुढचं आहे बघा, जर्मनीचे वायमर संविधान, यातून आपण घेतले आणीबाणीच्या काळात मूलभूत हक्कांचे निलंबन. हे आपण घेतलेलं आहे जर्मनीच्या संविधानातून. पुढचं बघा, ऑस्ट्रेलियाचे संविधान, यामधून आपण घेतले समवर्ती सूची, व्यापार वाणिज्य स्वातंत्र्य, संसदेचे दोन्ही गृहांची संयुक्त बैठक. हे आपण ऑस्ट्रेलियाच्या संविधानातून घेतले. तर जपानच्या संविधानातून घेतले कायद्याने प्रस्तावित कार्यपद्धती. पुढं सोव्हिएत रशियाच्या संविधानातून घेतलेलं आहे मूलभूत कर्तव्ये, सरनाम्यातील सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय. या बाबी आपण घेतलेल्या आहेत सोव्हिएत रशियाच्या संविधानातून. तर दक्षिण आफ्रिकेच्या संविधानातून आपण संविधानाची दुरुस्ती पद्धत ही घेतलेली आहे आणि राज्यसभा सदस्यांची निवडणुकीची पद्धत ही दक्षिण आफ्रिकेच्या संविधानातून आपल्या संविधानात आपण घेतलेली आहे. हा पण घटक खूप महत्त्वाचा आहे. हमखास याच्यावर पण प्रश्न पाहायला आपल्याला मिळत असतो. तर बघूया पुढचा प्रश्न. 19 जुलै 1969 साली देशातील प्रमुख डॅश बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. तर मित्रांनो, ऑप्शन 2 14 बँकांचे राष्ट्रीयकरण झाले होते 1969 साली. पुढचा प्रश्न बघूया. आपल्या देशात डॅश तारखेपासून वस्तू व सेवा कर ही कर प्रणाली अंमलात आली. तर उत्तर आहे ऑप्शन 4 1 जुलै 2017 या दिनांकापासून GST म्हणजेच वस्तू व सेवा कर ही कर प्रणाली अंमलात आली. पुढचा प्रश्न आहे. संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेतून या देशाला एप्रिल 2022 निलंबित करण्यात आले. हा करंट अफेअरवर आधारित प्रश्न आहे. तर एप्रिल 2022 मित्रांनो रशिया या देशाला निलंबित करण्यात आले होते. पुढचा प्रश्न बघूया. 2024च्या 20व्या जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धा डॅश येथे आयोजित करण्यात आल्या आहेत. तर याचे उत्तर आहे ऑप्शन 3 टोकियो, जापान. मित्रांनो, हा मुंबई शहर पोलीस भरती 2023ला विचारलेला प्रश्न आहे. हा करंटवर आधारित प्रश्न होता. इथे विचारलं होतं 2023 19व्या जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धा कुठे पार पडल्या असा प्रश्न होता. तर त्याचे उत्तर होते बुडापेस्ट या देशात 2023च्या ॲथलेटिक्स स्पर्धा पार पडल्या होत्या, ज्याचे संस्करण होते 19वे.
तर मित्रांनो मी त्याच्यात बदल करून 20वे जे संस्करण आहे ते 2025मध्ये होणार आहे आणि ते टोकियो जपानमध्ये होणार आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशपद भूषविले नाही? तर बघा मित्रांनो, ऑप्शन 4 लीला शेठ यांनी महाराष्ट्राचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशपद भूषविले नाही. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र सरकारने डॅश हा दिवस आजी आजोबा दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविले आहे? तर आपलं उत्तर आहे ऑप्शन 3 10 सप्टेंबर हा दिवस आजी आजोबा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पुढचा प्रश्न बघूया. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ChatGPT हा रोबो या अमेरिकी कंपनीने 2 नोव्हेंबर 2022मध्ये बाजारात आणला. तर याचे उत्तर आहे ऑप्शन 1 OpenAI या कंपनीने ChatGPT लॉन्च केला आहे. पुढचा प्रश्न आहे, भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार डॅश येथे आहे? तर उत्तर आहे ऑप्शन 1 नवी दिल्ली येथे असतात. पुढचा प्रश्न बघा. नाटो सायबर संरक्षण गटात सामील होणारा पहिला आशियाई देश कोणता? तर उत्तर आहे ऑप्शन 2 दक्षिण कोरिया. हा पहिला दक्षिण आशियाई देश आहे. पुढचा प्रश्न आहे, स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून डॅश यांची नेमणूक करण्यात आली? तर याचे उत्तर आहे ऑप्शन 3 सुकुमार सेन हे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते. पुढचा प्रश्न आहे, 5 मे 2022मध्ये महाराष्ट्रात 28वी महानगरपालिका स्थापन करण्यात आली, ती कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचे उत्तर आहे ऑप्शन 4 कोल्हापूर या जिल्ह्यात आहे. इचलकरंजी जी 28वी महानगरपालिका आहे ती कोल्हापूर जिल्ह्यात आहे. पुढचा प्रश्न बघूया. ग्रामीण विकासासाठी जमनलाल बजाज पुरस्कार 2023 कोणाला मिळाला? तर याचे उत्तर आहे ऑप्शन 1 डॉक्टर रमालक्ष्मी दत्ता. पुढचा आहे, महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार डॅश यांना मानतात? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन 3 संत नामदेव यांना महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार मानतात. पुढचा प्रश्न बघूया. भारतात बालकुपोषण समस्येवर उपाययोजना करण्यासाठी विविध कार्यशाळा आयोजित करणारी आंतरराष्ट्रीय संस्था कोणती? तर ती संस्था आहे ऑप्शन 1 युनिसेफ. पुढचा प्रश्न बघा. सागरी सुरक्षा मजबूत करण्यासाठी भारताने अलीकडे कोणत्या देशाला डॉर्नियर 228 विमान भेट दिले? तर मित्रांनो उत्तर आहे याचं ऑप्शन 2 श्रीलंका या देशाला हे विमान भेट दिले होते. पुढचा प्रश्न बघा. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त व लष्करी शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी डॅशची स्थापना करण्यात आली? तर याचे उत्तर आहे ऑप्शन 3 NCCची स्थापना करण्यात आली. पुढचा प्रश्न बघूया. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक डॅश करतात? तर याचे उत्तर आहे ऑप्शन 4 राष्ट्रपती करतात. पुढचा प्रश्न आहे, 15 मे 2023 रोजी भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणी पदभार स्वीकारला? तर याचे उत्तर आहे ऑप्शन 3 राजीव कुमार यांनी मुख्य निवडणूक आयुक्ताचा पदभार स्वीकारला. पुढचा प्रश्न बघूया. 52वा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणास प्रदान केला गेला? तर हा पुरस्कार मिळालेला आहे ऑप्शन 4 आशा पारेख यांना. पुढचा प्रश्न बघा. कोकणच्या दक्षिण सीमेजवळून कोणती नदी वाहते? तर मित्रांनो ऑप्शन 1 तेरेखोल ही नदी वाहते कोकणच्या दक्षिण सीमेजवळून. पुढचा प्रश्न बघूया. लोक आयुक्त हे पद महाराष्ट्र राज्यात कोणत्या वर्षी अस्तित्वात आले? तर हे पद अस्तित्वात आले ऑप्शन 4 1972मध्ये. पुढचा प्रश्न बघा. त्रिमूर्ती व इतर बौद्ध लेण्यांमुळे जगप्रसिद्ध ठरलेले घारापुरी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर घारापुरी हे आहे रायगड जिल्ह्यात. पुढचा प्रश्न बघूया. महाराष्ट्रात चित्रनगरी हे चित्रपट निर्मितीचे केंद्र कोठे उभारण्यात येत आहे? तर हे उभारण्यात येत आहे कोल्हापूर या जिल्ह्यात. पुढचा प्रश्न बघा. महात्मा गांधीजींच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मुख्यालय कोठे आहे? तर याचे मुख्यालय आहे ऑप्शन 3 वर्धा या जिल्ह्यात. पुढचा प्रश्न बघूया. भारताच्या राज्यसभेचे अध्यक्ष कोण आहेत? तर मित्रांनो राज्यसभेचे अध्यक्ष आहेत ऑप्शन 3 जगदीप धनखड. पुढचा प्रश्न बघूया. भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठे राज्य कोणते आहे? तर हे सर्वांना माहिती आहे मित्रांनो ऑप्शन 1 राजस्थान हे भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य आहे. पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणती गर्त हिंदी महासागरात आहे? तर ऑप्शन 4 सुंदा ही गर्त आहे मित्रांनो जी हिंदी महासागरात आढळते. पुढचा प्रश्न बघा. पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली? तर मित्रांनो ऑप्शन 3 1761 साली झाली होती पानिपतची तिसरी लढाई. आणि पानिपतची पहिली आणि दुसरी लढाई कधी झाली होती मित्रांनो?
हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुढचा प्रश्न बघूया. भारतीय संविधान कोणत्या वर्षी स्वीकारण्यात आले? तर मित्रांनो ऑप्शन 4 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान स्वीकारण्यात आले होते आणि ते लागू झाले 26 जानेवारी 1950 या रोजी. पुढचा प्रश्न बघा. महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा सदस्यांची संख्या किती आहे? तर मित्रांनो आपल्याला माहितीच आहे की महाराष्ट्र राज्यात विधानसभा सदस्यांची संख्या आहे 288. 78 ही संख्या आहे विधान परिषदेची. आणि मित्रांनो लोकसभेच्या सदस्यांची संख्या आहे 48 इतकी आणि राज्यसभेच्या सदस्यांची संख्या आहे 19. पुढचा प्रश्न बघा. जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली? तर आपलं उत्तर आहे ऑप्शन 4 रवींद्रनाथ टागोर यांनी सर ही पदवी परत केली होती. पुढचा प्रश्न बघूया. भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म कोठे झाला होता? तर उत्तर आहे ऑप्शन 2 लुंबिनी या ठिकाणी त्यांचा जन्म झाला होता. पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणती व्यक्ती भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर नव्हते? तर मित्रांनो गव्हर्नर नसणारी व्यक्ती विचारली तर ती व्यक्ती आहे ई श्रीधरन ऑप्शन 4. पुढचा प्रश्न आहे. गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या वर्षी बांधण्यात आले? तर याचे उत्तर आहे ऑप्शन 2 1911 या वर्षी गेटवे ऑफ इंडिया बांधण्यात आले होते. पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी हिंदी महासागरातील प्रवाळ बेटाचे उदाहरण म्हणून कोणते बेट सांगता येईल? तर मित्रांनो प्रवाळ बेटाचे उदाहरण म्हणून आपल्याला ऑप्शन 3 मालदीव हे बेट सांगता येईल. पुढचा प्रश्न बघा. राज्यसभेचे सभापती होण्यासाठी वयोमर्यादा कमीत कमी किती वर्ष असणे आवश्यक आहे? तर मित्रांनो राज्यसभेचे जर सभापती व्हायचे असेल तर आपल्याला 30 वर्ष पूर्ण असणे गरजेचे आहे. पुढचा प्रश्न बघा. मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये एकूण किती पोलीस परिमंडळे आहेत? तर मित्रांनो एकूण 13 पोलीस परिमंडळे आहेत. पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणत्या मराठी साहित्यिकास ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला नाही? तर मित्रांनो ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला नाही असे विचारले तर ते साहित्यिक आहेत लक्ष्मीकांत देशमुख यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला नाही. पुढचा प्रश्न बघा. LPG गॅसचे 2 प्रमुख घटक कोणते? तर ते 2 प्रमुख घटक आहेत प्रोपेन व ब्युटेन. पुढचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणता दिवस पोलीस स्मृती दिन म्हणून भारतात पाळला जातो? तर पोलीस स्मृती दिन म्हणून आपल्याला माहीत आहे 21 ऑक्टोबर हा दिवस पाळला जातो. पुढचा प्रश्न बघा. आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते? तर मित्रांनो आवाजाची तीव्रता डेसिमल या एककात मोजली जाते. पुढचा प्रश्न आहे. महाराष्ट्रात उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नाही? तर मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की महाराष्ट्राचे उच्च न्यायालयाचे 3 खंडपीठ आहेत आणि ते आहेत पणजी गोवा या राज्यात एक आहे. पुढे महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि नागपूर या ठिकाणी 2 खंडपीठ आहेत. तर इथे दिलेलं आहे पुणे. तर आपलं योग्य उत्तर राहील पुणे या ठिकाणी उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही. पुढचा प्रश्न आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांना हिंदुस्थान बुकर टी वॉशिंग्टन म्हणून कोणी संबोधले? तर आपलं उत्तर आहे ऑप्शन 3 महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी महात्मा फुले यांना हिंदुस्थान बुकर टी वॉशिंग्टन म्हणून संबोधले होते. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे आपला. महाराष्ट्र शासनाचे कोणते 12वे नवीन पोलीस आयुक्तालय 2020 मध्ये स्थापन केले? तर ते आयुक्तालय आहे ऑप्शन 4 वसई विरार मीरा भाईंदरमध्ये. इथं आपण बघून घेऊया महाराष्ट्रात एकूण मित्रांनो 12 पोलीस आयुक्तालय आहेत आणि ती कोणती ते बघा. पहिले जे पोलीस आयुक्तालय होते ते मुंबई शहरात स्थापन झाले होते. दुसरं आहे पुणे, तिसरं आहे नाशिक, चौथा आहे नवी मुंबई, 5वा आहे ठाणे, 6वा आहे अमरावती, 7वा आहे नागपूर, 8वा आहे औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर, 9वा आहे सोलापूर, 10वा आहे पिंपरी चिंचवड, 11वा आहे उल्हासनगर आणि शेवटचं जिची स्थापना झाली होती 2020 मध्ये ते आहे वसई विरार मीरा भाईंदर. तर मित्रांनो ही होती मुंबई जिल्ह्यातील मागील प्रश्नपत्रिकेमधील GKचे प्रश्न. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया मित्रांनो पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.